वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये 1 तासापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे। मात्र पूर्ण जे सकल भागातले जे रस्ते आहेत यांचं पाणीचा निचरा मात्र झालेला नाहीये। मी आता नालासोपारा पूर्व संयुक्त नगर या परिसरामध्ये आहे। आपण जर बघितला तर हा संयुक्त नगर वरून स्टेशनकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावरती आताही जवळपास फूट ते 2 फुटाच्या वर जे आहे हे पाणी साचलेलं आहे। हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि या परिसरातल्या जवळपास 20 ते 25 सोसायट्या ज्या आहेत ह्या अद्यापही पाण्याखाली आहेत। त्यांच्या तळमजल्यावरती पाणी गेलेलं आहे। माझ्या समोर जर सोसायटी जर बघितला तर ही चंद्रेश सोसायटी आहे आणि या चंद्रेश सोसायटीच्या बाजूची चंद्रेश हेरिटेज ही सोसायटी आहे। या दोन्ही सोसायट्यामध्ये पाणी आहे आणि अशाच प्रमाणे याच्या पाठीमागे स्टेशन परिसरातल्या ज्या सोसायटी आहेत अशा जवळपास 20 ते 25 सोसायट्यामध्ये अद्यापही पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचरा मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणचे नागरिक जे आहेत अशाच पाण्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांचे हाल जे आहेत पूर्ण बेहाल आहेत आणि या ठिकाणचं जनजीवन जे आहे मोठ्या प्रमाणात विस्कळीत आहे। नेमकी काय परिस्थिती आहे? तू कुठल्या सोसायटीमध्ये राहतो? मी या चंद्रशेवणी सोसायटीमध्ये राहतोय। कालपासून 11 वाजतापासून आपल्या इकडे लाईटची सुविधा बंद केलेली आहे, कारण मीटर बोर्डमध्ये पाणी गेलेलं आहे। जे ग्राउंड फ्लोअरमध्ये घर आहे तिथे ग्राउंड फ्लोअरमध्ये पण पाणी भरलेलं आहे आणि अजून पण अशीच परिस्थिती आहे आपली। अजून किती वेळ लागेल आम्हाला अजून सुद्धा काही माहिती नाही, कारण पाऊसची पण आता आपल्याला काही गॅरंटी नाही। हे दोघे तिघे सोसायटीमध्ये या लाईनमध्ये जेवढी सोसायटीज आहेत तिकडे ऑलरेडी पाणी भरलेलं आहे आणि याला कमीत कमी अजून 1-1.5 दिवस लागेल असं वाटतोय, आणि पाण्याची परिस्थिती अजून पण अशीच आहे। निश्चितच परिस्थिती जर बघितली तर अतिशय भयावह आहे। नागरिक कशा पद्धतीने पाण्यातून मार्ग काढत असताना जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण कामावर जायचा तर ठिकाणा नाहीच नाहीये, मात्र घराच्या बाहेर सुद्धा निघू शकत नाहीयेत। ताई, तुम्ही कुठून चालत आलात आणि काय परिस्थिती आहे? मी द्वारका हॉटेलच्या इथून चालत आले। कुठे चालत? आता बोरवलीला ऑफिसमध्ये बोलवलंय। ओके, तुम्ही पाणी भरलंय हेच नाही सांगितलं? पाणी भरलंय माहिती, पण तिथे पण जाणं गरजेचं आहे ना, म्हणून बोलवलंय। निश्चित आपण बघितलं तर नागरिकांचे प्रचंड हाल आहेत। वाहनं बंद आहेत। वसई विरार मधल्या ज्या परिवहनची सेवा आहे, बस आहे, या सगळ्या बंद झालेल्या आहेत। त्यामुळं रिक्षे पाण्यामधून जात नाहीये, तर नागरिकांना 1-1, 2-2 किलोमीटर चालून स्टेशन परिसर गाठावा लागत आहे। हे पाण्याचा निचरा कधी होईल अद्यापही स्पष्ट होत नाहीये। मात्र सगळीकडे पाणीच पाणी असल्यामुळं या वसई विरार आणि नालासोपारा परिसरातलं जनजीवन हे मात्र विस्कळीत झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।